आता सगळ्या घडामोडी सविस्तर स्वरूपामध्ये पाहूयात। बराच वेळ रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर येत्या 15 डिसेंबरला होणार असल्याची माहिती एनडीटीव्ही मराठीला खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे। 16 डिसेंबर पासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूरमध्ये नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे। फडणवीसांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये आता कोणकोणत्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागते याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे। 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। त्यामध्ये भाजपचे 15 मंत्री, शिवसेनेचे 9 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। यामध्ये महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे तर काही नवीन चेहऱ्यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार खरं तर बरेच दिवस रखडलेला आहे। अखेर येत्या 15 डिसेंबरला म्हणजेच नागपूरमधल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, शपथविधी होणार आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। त्यामध्ये भाजपचे 15 मंत्री, शिवसेनेचे 9 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। यामध्ये महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे तर काही नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे। कोणाला कोणती पदं मिळण्याची शक्यता आहे हे जाणून घेऊयात। भाजपचे संभाव्य मंत्री आहेत रवींद्र चव्हाण, संजय कुटे, आशिष शेलार, योगेश सागर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल आहिर, राहुल कुल, सचिन कल्याण शेट्टी, नितेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, समीर कुणावार हे भाजपचे संभाव्य मंत्री आहेत। रौनक कुकडे माझे सहकारी या संदर्भातली आपल्याला माहिती देत आहेत। रौनक, खरं तर मंत्रिमंडळाचा विस्तार बऱ्याच दिवसांपासून रखडलेला आहे। कुणाला मंत्रिपद मिळणार, कोणत्या पक्षाला महायुतीमधल्या खरं तर जास्त मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता आहे। कुणाकुणाच्या नावाची सध्या चर्चा आहे, काय माहिती मिळते? निश्चितपणे तृप्ती, ज्या पद्धतीने माहिती उपलब्ध होत आहे, एक तर हे स्पष्ट झालेलं आहे की साधारणतः 15 तारखेला नागपूरमध्ये फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस आपल्या कॅबिनेटचं एक्सपान्शन करताना पाहायला मिळणार। आणि मुख्यतः जर आपण बघितलं जो फॉर्म्युला आतापर्यंत जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार साधारणतः भाजपच्या कोट्यामध्ये 21 मंत्रिपद येणार आहेत, शिवसेनेच्या कोट्यामध्ये साधारणतः 12 मंत्रिपद येणार आहे आणि अजित पवारच्या राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये साधारणतः 10 मंत्रिपद येणार अशा पद्धतीची माहिती आहे। मात्र आता जी माहिती उपलब्ध होते साधारणतः 32 ते 35 मंत्री जे आहेत नवीन ते शपथ घेऊ शकतात अशा पद्धतीची माहिती आहे। दुसरं, जर आपण नावांचा विचार केला तर ज्या पद्धतीची माहिती आपल्याकडे उपलब्ध झाली आहे त्यानुसार भाजपकडनं नितेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, समीर कुणावार, त्यासोबत अतुल सावे, पंकजा मुंडे, रवी राणा हे अपक्ष आमदार आहेत पण भाजपच्या कोट्यामध्ये त्यांना राज्यमंत्री बनवलं जाऊ शकतं। राहुल कुल एक महत्वाचं नाव आहे पश्चिम महाराष्ट्रातून, त्यांना मंत्री बनवलं जाऊ शकतं। त्यामुळे एक अनेक महत्वाचे नावं जे आहेत ते इथे पाहायला मिळतात। आणि दुसरं, जर आपण शिवसेनेचा विचार केला तर उदय सामंत, शंभूराजे देसाई, दादा भुसे, त्याचसोबत जर बघितलं तर मंगेश कुडाळकर, मुंबईमध्ये एक महत्वाचं नाव आहे। मंगेश कुडाळकरला यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यतः संधी देऊ शकतात अशा पद्धतीची माहिती आहे। गुलाबराव पाटील, योगेश कदम असतील, नागपूरवरनं आशिष जयस्वाल असतील, रामटेकमधनं ते निवडून आलेले आहेत, दुसऱ्यांदा ते निवडून आलेले। आणि मुख्यतः जर बघितलं तर या संपूर्ण कालावधीमध्ये एकनाथ शिंदेच्या जवळ अशा पद्धतीची त्यांची एक भूमिका नेहमी पाहायला मिळाली। त्यामुळे विश्वासू असा कार्यकर्ता म्हणून आशिष जयस्वालची ओळख आहे। त्यामुळे आशिष जयस्वाल यांना देखील एकनाथ शिंदे संधी देतील अशा पद्धतीची माहिती आहे। रौनक, या मंत्रिमंडळाची जी यादी सध्या आपण पाहतोय, संभाव्य मंत्र्यांची ही जी यादी आहे त्या यादीमध्ये काही पूर्वीचे जे मंत्री आहेत त्यांना मात्र संधी मिळण्याची शक्यता कमी दिसते। म्हणजे गिरीश महाजनांचं नाव सुद्धा या यादीमध्ये नाहीये। तर अशा पद्धतीनं कोणकोणत्या मंत्र्यांचा पत्ता कट झाला या संदर्भातली काय माहिती मिळते? तृप्ती, आता जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार सुधीर मुनगंटीवार असतील, गिरीश महाजन असतील किंवा चंद्रकांत पाटील भाजपचे 3 महत्वाचे नाव आहेत। आणि जी माहिती उपलब्ध होते की भाजपच्या हायकमांडकडनं अजून या नावांवर ग्रीन सिग्नल आलेला नाहीये।
कदाचित उद्यापर्यंत जर ग्रीन सिग्नल आला तर या लोकांचंही नाव या मंत्रिमंडळाच्या यादीत पाहायला मिळू शकतं. मात्र आतापर्यंत जी माहिती आहे 2029 ला डोळ्यासमोर ठेवून नवीन लोकांना संधी देऊन नवीन लिडरशिप राज्यात तयार करायची आणि त्या अनुषंगाने हे मंत्रिमंडळाचा विस्तार फडणवीसांचा खूप महत्वपूर्ण राहणार आहे आणि त्या अनुषंगानेच हे पाऊल जे आहे पुढचं उचललं जात आहे. त्यामुळे कदाचित गिरीश महाजन उद्या भाजपचे प्रदेश अध्यक्ष पदी आपल्याला पाहायला मिळू शकतात किंवा सुधीर मुनगंटीवार यांना काही वेगळी जबाबदारी पक्षाच्या वतीनं संघटनेमध्ये दिली जाऊ शकते. उद्यापर्यंत आपल्याला विचार करावा लागेल. थोडी माहिती अजून मिळेल त्या संदर्भात अजून आपण अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू. मात्र आता जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदेची भेट घेतलेली आहे. ते आता सागर बंगल्यावर म्हणजे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत. त्यामुळे अजून काही क्लॅरिटी यामध्ये आली तर निश्चितपणे आपण प्रेक्षकांना अपडेट करू. निश्चित नव्यांना संधी देताना ज्येष्ठ नाराज होणार नाहीत याची सुद्धा काळजी घेतली जाते हेच दिसून येतंय. धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. यानंतर पुढच्या बातमीकडे वळूया.